नमस्कार, मी धनराज विठोबाजी अष्टनकर, मुक्काम गुंगाव. माझं पद माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर. या ठिकाणी आज दिनांक 7/9/2025 आपण या ठिकाणी जमलो आहे. ते स्थळ आहे संत जागेश्वर महाराज संस्थान. राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला थोडा पहिलेपासूनचा छंद आहे. श्रीमद भागवताशी कुठेतरी आपण निगडीत जोडलेलो माणूस आहोत. आणि म्हणून 60 वर्ष झाली या ठिकाणी भागवत होत आहे. त्या भागवतात मात्र 60 वर्ष आपण उपस्थित दिली. हे आपले विशेष नाही. त्यापासून बरंचसं काही आपल्याला शिकण्यासाठी मिळालं. रोड, लाईट, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा हा शासनाचं मूळ धोरण आणि आध्यात्मिक विषयात आपण लक्ष जर दिलं तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि माया हे 6 धोरणं अतिशय महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं तर माजी जिल्हा परिषद म्हणजे माझ्या आधीचा ज्यांचा प्रवास झाला ते या गावचे सुपुत्र माननीय डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता यांचे पूर्ण गावाचे तसे गुरु आहेत ते जागेश्वर महाराज. परंतु त्यांचा पूर्ण कार्यकाळ हा डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता यांच्याकडे गेला. पण कुठंतरी आपल्या अंगात गुण असल्यावर आपण का केलं पाहिजे, त्या रोड, लाईट, पाणी, अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या पलीकडे जाऊन का करावं. तर मला असं वाटलं कुठंतरी मंदिराचं आपण ज्या महाराजांना गुरु मानतो त्या मंदिरात कुठंतरी आपण एक राजकीय क्षेत्रातून निधी आणून कुठंतरी काम केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून आपण हे मंदिर तीर्थक्षेत्रात टाकलं. या मंदिराला तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त झाला. आणि जेव्हा आपण पाठपुरावा करत असताना 15 लक्ष रुपये या गावासाठी, या देवळाच्या सोयीसाठी आपल्याला मिळाले. त्यावेळेस मी काकाजीकडे गेलो. तर हयात काकाजी होते त्यावेळेस, डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता. मी त्यांना विचारलं, काकाजी तुमचा आमचा पक्ष वेगळा आहे, पण जात पात, धर्म, पंथ आणि पक्ष अक्ष सोडून हे काम करण्याची आपली मानसिकता आहे. खरोखर मी इथे काम करू का. त्याने सांगितलं, एवढं चांगलं जर काम करत आहे धनराज तर मी स्वतः हजर राहीन भूमिपूजनाला. आणि या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं होतं. या ठिकाणी अनेक त्यावेळेचे सरपंच मान्य सुरेश भाऊ, त्यानंतर सरपंच लाभले ते भावनेताई, त्या दोन्ही सरपंचांनी मला डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंटची गरज पडली ते डॉक्युमेंट्स पक्षाचा विचार न करता, त्यांचा पक्ष कोणता असो, माझा पक्ष कोणताही असो, कोणत्याही पक्षाचा विचार न करता मला डॉक्युमेंट्स पुरवले. आणि खरोखर मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सर्व गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन हे बांधकाम करण्यात हातभार लावला. म्हणजे हातभार म्हणजे मदत केली. माझा विरोध नाही केला. मी पक्ष कोणताही असो पण माझा विरोध नाही केला. आणि हे बांधकाम करण्याची सुवर्ण संधी मला उपलब्ध झाली. मी असे अनेक मंदिरं, म्हणजे मला वाटतं कमीत कमी माझ्या जर क्षेत्रातला विषय घ्या तर कमीत कमी 10 मंदिरं मी असे दुरुस्त केले आहे. आणि मग अभिमानानं बोलत नाही, पण स्वाभिमानानं जे काम केलं ते स्वाभिमानानं आपण करावं असं मला वाटते. कारण त्या राजकीय प्रवासात आपण जे लिहिणार आहे ते विरोधी लोक काही टीकाही करणार आहे, ह्या का सांगते बा. आणि हा आखो देखे हाल, म्हणजे त्या भागातल्या लोकांनी, त्या भागातल्या लोकांचा सहभाग आणि त्या भागातल्या लोकांची विचारधारा ऐकूनच आपण हे व्हिडिओ करण्याचं माध्यम आणि डिजिटल प्रवास करण्यासाठी एक सोयीचं काम करावं, या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. हे सर्व लोक, या सर्व लोकांची मनं जाणून घ्यावं आपण आणि आपल्या व्हिडिओत त्याची मनं यावी यासाठी हा उपक्रम या ठिकाणी हाती धरला. नमस्कार, मी सुरेश यशराव उमाळे, माजी सरपंच ग्रामपंचायत गुंगाव. माझी राजकीय कारकीर्द 1993 ते 2018 पर्यंत चालली. पहिल्यांदा मी 5 वर्ष सदस्य राहिलो, त्यानंतर सरपंच राहिलो, त्यानंतर सदस्य राहिलो 2दा. आणि 93 ते 98 दरम्यान मी सरपंच म्हणून पुन्हा ग्रामपंचायतचा सरपंचाचा कारभार सांभाळला. त्या कारकिर्दीत आमचा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही राजकीय कोणता उद्देश न ठेवून, धनराज भाऊ जिल्हा परिषद सदस्य होते, माझी ग्रामपंचायत कमिटी होती, यांना सगळं विश्वासात घेऊन आम्ही जे काही विकासाचे कामं करायचे त्यामध्ये जागेश्वर महाराजांचं मुख्यतः मंदिर जीर्णोद्धार करायचा या उद्देशाने आम्ही धनराज भाऊनी जे आम्हाला कागदपत्र वरच्या लेवलला जे पाहिजे असे होते ते आम्ही ग्रामपंचायतीने पुरवले. आणि आम्हाला त्यांनी त्यावेळेस 15 लाख रुपये मंजूर करून जागेश्वर महाराजचं मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार करून आम्हाला गावाची शोभा वाढवली. मी त्यांचा आभार मानतो.
आणि समोरच्या वाटचालीत सुद्धा त्यांचा आम्ही सहभागी राहू अशी मी त्यांना शाश्वती देतो. मी माझे 2 शब्द संपवतो. सरपंच रवींद्र आष्टनकर त्यावेळेस 15 वर्षा अगोदर जेव्हा परिस्थिती होती इथे, आज आपण इथे जय भोला मंदिर संस्थान मुंगाव कोटेवाडा ह्या ठिकाणी आपण उभे आहोत. त्यावेळेस इथे लाईट नव्हती, काहीच नव्हतं. मंदिराची व्यवस्था अशी होती की मला तरी असं वाटत होतं की नाही लाईट यायला पाहिजे होती. लाईट आल्याने नेहमी सहकार्य केलं काकांनी. माझी जिल्हा सदस्य होते त्यावेळेस, मी सरपंच होतो. जे ह्या घाटाच्या जेवढी मंदिराचं सुव्यवस्थित जे केलं आहे ते काकांनी केलं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी संतोष वानखेडे. मी याच परिसरामध्ये राहतो गणेशनगरमध्ये. आणि खरंच ह्या मंदिरामुळे संपूर्ण गावाला एक शोभा अशी प्राप्त झालेली आहे. आणि तीर्थक्षेत्र एवढं छान बनलेलं आहे की दुरून दुरून सुद्धा लोक या घाटावर येतात. आणि हे बघा इथलं सौंदर्यकर किती छान झालेलं आहे. त्याच्यामुळे आकर्षणाचे केंद्र झालेले आहे. कोणत्याही प्रकारचे विसर्जन असो, शारदादेवीचे असो, दुर्गादेवीचे असो, गणपतीचे असो, या ठिकाणी सर्व विसर्जन या ठिकाणी होतात. त्यामुळे काकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. स्थळ आहे जगन्नाथ स्वामीचं. खूप मोठं देवस्थान होतं, परंतु कालांतरानं ह्या देवस्थानची अवस्था एवढी वाईट झाली होती का टिनाचे तक्ते सुद्धा या देवस्थान जवळ नव्हते. आपण एक चांगलं म्हणजे आपलं दैवत असणारं जगन्नाथ स्वामी हे मंदिराचा कुठेतरी उद्धार व्हावा, जीर्णोद्धार व्हावा ही भूमिका आपल्या मनात आली. आणि आपण हे सगळे लोक या मोहल्ल्यातलेच लोक आहे. जगन्नाथ स्वामीचं मला वाटतं आता सध्या या मंदिराची देखभाल आमचे नारायण भाऊ गहाणे हे करतात. त्यांना सुद्धा आपण विचारून घ्यायचं. आणि मग कुठंतरी वर्गणी पुरत नव्हती. वर्गणीनं हे काम सक्सेस होणं हा शक्य राहिला नव्हता विषय. म्हणजे कारण बांधकाम मोठं आहे, बांधकाम मजबूत आहे, परिसर क्षेत्र मोठं आहे. अशा वेळेस वर्गणीच्या ग्रामीण भागातल्या लोकांची काही ताकद पुरत नव्हती. आपण सांगितलं मी सुद्धा देऊन किती देणार आहे, मी 1000 नाही तर 5000, माझा विषय संपला. मग 1000 आणि 5000चा काही विषय होता नाही. आणि म्हणून आपण ही विनंती माननीय आमदार समीर मेघे साहेबांना केली. आणि समीर मेघे साहेबाच्या 1 वर्षाच्या नाही तर 2 वर्षाच्या फंडातून, कारण काही लाइटिंगचं काम शिल्लक राहिलं होतं, काही काम शिल्लक राहिलं, आणि मग 2 वेळा फंड देऊन हे बांधकाम पूर्ण झालं. आज मला याच्यात समाधान वाटते. तर या भागातल्या छोट्या मोठे मग कुक लावणं असो, तेरवी असो, असे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. याचाच आपण काम केल्याचा आनंद आपल्या मनात मिळतो. मी येतो किंवा नाही येतो, या भागातला माणूस आहे नाही हा विषय नंतरचा आहे. पण जेव्हा इथं कामं होतात, आता मला वाटतं आताच गणेश मंडळाच्या वतीनं इथं गणेशजीचा कार्यक्रम झाला. आणि मग असे जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा आपल्या मनात अभिमानानं नाही पण स्वाभिमानानं सुद्धा मला असं आनंद वाटते का हे आपण केलं म्हणून हे झालं. आणि म्हणून या ठिकाणी याच्यासाठी मी ही सगळी माहिती घेत आहोत तर मी माझ्या राजकीय प्रवासाचं एक पुस्तक छापत आहोत. राजकीय प्रवास नावाचं एक पुस्तक म्हणजे आपण केलेले आपल्या कालावधीत जे काम आहे त्याची माहिती सर्व या ठिकाणी देत आहोत. त्याच्यात या संस्थांचा नंबर आहे. परंतु भविष्यात लेखीवर कोणी आक्षेप, विरोधी माणसं आक्षेप घेऊ शकते, इतके मोठे कामं केले कागा काहीतरी हा सांगते. अजून त्याच्यासाठी त्याच गावातल्या लोकांचा, त्या परिसरातल्या लोकांचा, त्या चाहत्या लोकांचा कुठंतरी पुरावा किंवा साक्ष किंवा त्याचं मन जाणून घेण्यासाठी आपण या जगन्नाथ स्वामीच्या ठिकाणी आलोय. आणि मी या वेळेस हेच सांगतो का प्रामुख्याने आपण बांधून दिला. मला वाटते आपण सुद्धा या भागातल्या लोकांचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं चौकशी करावी आणि त्याचे मनोगत जाणून घ्यावं. नमस्कार, मी नारायण गहाणे, वार्ड नंबर 4चा रहिवासी असून आम्ही या ठिकाणी आष्टनकर साहेबांनी जे काही माहिती दिली आहे या जगन्नाथ स्वामी मठाबद्दल, तर त्यांची बांधकामं हे कोणातर्फे करण्यात आलेलं आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं शब्दाने शब्द खरा आहे. कारण की मी जन्मापासून या ठिकाणी राहत आहे आणि माझे बाबा या ठिकाणी काकडा आरती पूर्ण आयुष्यभरापासून करत आहे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी सगळं पडलेलं वास्तू होतं आणि छोटे छोटे मुलं धरून काकडा आरती माझे बाबा या ठिकाणी आताही करतात. पण त्या ठिकाणी सोय नव्हती, पाणी येत होता, पाऊस येत होता, वारा येत होता, तर त्या ठिकाणी सगळं दुर्लक्ष होतं. कोणी समाजाने आणि मोहल्ल्यातील लोकांनी कधी काही याच्याविषयी काही विचार केला नाही. मग एकदा आम्ही असं मधुर काकाजी आमची यांना ही कल्पना सुचवली आणि त्यांनी आष्टनकर साहेबाला सांगून मेघे साहेबाच्या फंडातून हे काम करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्याच कृपेने ही वास्तू आज दिसून राहिली आपल्याला, ही तयार आहे. आणि छोटे मोठे कार्यक्रम जे आहे वार्डातले ते सुद्धा या ठिकाणी होतात आणि त्याची सगळ्याला फायदाच मिळून राहिला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना. दुसऱ्या पक्षाचे लोक
कदाचित विरोध करू नये म्हणून त्याच गावाच्या लोकांचा पाठपुरावा मी हातानं लिहिण्यापेक्षा त्याच गावातील प्रत्येक गावात जाऊ त्याच गावातील लोकांचा पाठपुरावा, कारण स्थानिक लोकांना दिलेले पुरावे खरे असते आणि म्हणून या ठिकाणी मी इथे आलो आहे. आणि म्हणून आज या गावचे सरपंच, या गावचे माजी सरपंच, हे या गावचे माजी पंचायत समिती सदस्य, हे सर्व लोक आणि जनरल लोक सुद्धा या ठिकाणी पुरावा देतील. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कळकडे 2014 ते 2023 पर्यंत इथे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य 2014 ते 2023 पर्यंत विकासाची गंगा या ठिकाणी या गावात आलेली आणि बिरसा मुंडासाठी सौंदर्यकरणासाठी पैसे 6 लाख रुपये पोळीसाठी आणि 3 लाख रुपये म्हणजे साले दाब्यासाठी, शाळेसाठी 20 लाख रुपयाचा फंडिंग या ठिकाणी आलेला होता. पूर संरक्षण भिंत या ठिकाणी झालेली आहे आणि ग्रामपंचायत व जनसुविधेतून ग्रामपंचायतचं बांधकाम काही सामान्य फंडातून बांधकाम झालेलं आहे. त्या ठिकाणी नळ योजना 2 वेळा नळ योजना या ठिकाणी प्राप्त झाली आहे. एक 30 लाखाची योजना झाली होती, एक करोड रुपयाची योजना या ठिकाणी प्राप्त झाली आहे. हो, आणि हे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराजी आष्टंकर यांच्या प्रयत्नातून यांच्या मागे जाऊन आणि कामाचा विकासाची गंगा या ठिकाणी राबवलेली आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. मी या पोई गावाचा रहिवासी आहे. माझं नाव नितीन नेवारे आहे आणि आमच्या या गावामध्ये सर्वांचे लाडके काकाजी म्हणजे धनराजी साहेब आष्टंकर यांचं या गावाशी जुनं नातं आहे आणि यांच्या कालावधीमध्ये अनेक काम त्यांच्या हातातून घडले आहे. शाळेचे असो किंवा अनेक समाजकार्यामध्ये आमच्या गावात ते अग्रेसर राहते आणि आमचे त्यांच्याशी खूप जुने संबंध आहे. त्यांची इच्छा या गावाचे अनेक काहीतरी करूनच जाईल असं त्यांचं नेहमी ध्येय असते आणि ते सदैव आमच्या गावात येते आणि आता बी संकल्प घेऊन आले की काहीतरी या गावासाठी माझ्या हातातून चांगलं घडल अशी त्यांची इच्छा आहे. आणि नमस्कार, मी अमित बाविस्कर. आमच्या गावामध्ये, धानोली गावामध्ये धनराज काकाजींनी आमच्या जाण्या येण्यासाठी जो नदीवर पूल नव्हता तो अथक प्रयत्नानं त्यांनी मेहनत घेऊन आमदार साहेबाकडून तोला पूल मंजूर करून तिथे पूल बांधण्यात आला. आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत नव्हती. ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जो पैसा लागणार होता तो धनराज काकाजीच्या मेहनतीने आम्ही जाऊ आमदार साहेबाकडे ते मंजूर करून आणले आणि इमारत उभी केली. तिच्या सुखसुविधा पूर्ण केल्या. आमच्या गावामध्ये रोड नव्हते. आमच्या गावामध्ये धानोली ते कानोली जाण्याकरता अशी त्रास होत होता की म्हणजे लोकांना एवढा त्रास होत होता का जनावर सुद्धा जाऊ शकत नव्हतं, एवढा त्रास होता. तरी तो रोड धनराज काकाजींनी मंजूर करून ह्या धानोलीच्या विकासात पुष्कळ मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी म्हणजे असे भरपूर कामं केलेले आहे. या धानोलीत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. कानोलीमध्ये केलेली त्यांनी पुष्कळ मदत दिलेली आहे, कारण की कानोलीमध्ये पाणीच नव्हतं आमच्या इथे. कानोली गावामध्ये तर प्रत्येक वर्षी दुष्काळ पडत होता, पण 3 किलोमीटरची पाईपलाईन त्यांनी मंजूर करून आणली आणि तिथे विहीर खोदून कानोली गावाला पाण्याची सोय भरपूर केली आणि आता त्याचा काही त्रास नाही आहे. म्हणून धनराज काकाजींचे धन्यवाद, आभार मानतो मी आणि माझे 2 शब्द सांगतो. नमस्कार, माझं नाव रमेश विनायकराव वराटकर. मी सुकळी येथील रहिवासी असून, सुकळी धारपुरी येथील रहिवासी असून माझं गाव हिंगणा तहसीलमध्ये येते. माझ्या गावात सुरुवातीपासून माझी आई जेव्हा वेळेस मेंबर होती तेव्हा एकही सिमेंट रोड नव्हता. धनराज काकाजीनं निरुपमच्या फंडामधून किंवा सुबोध मोहिते साहेबाच्या फंडामधून दोन फंड आमच्या इथं दिले. आमच्या गट ग्रामपंचायत आहे. देवळी इथं 3 लाखाचा फंड दिला होता त्यावेळेस आणि सुकळीला 3 लाखाचा फंड. आमच्या इथं व्यायामशाळासुद्धा नव्हती. आमच्या इथं कबड्डीचा खूप शौक आहे. तिथले पोरं व्यायाम करायला बाहेर जात होते. आता इथं व्यायामशाळेची इमारत, व्यायामशाळेचं साहित्य, महानगरीच्या समोर जे कामं झालेले आहे त्या कामावर मी बोलू शकतो.
त्याच्या आधी काय झालं हे मला माहित नाही, पण त्या काळात जिल्हा परिषद शाळेची अवस्था खराब होती. जिल्हा परिषद शाळा धनगर पाटलांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेतून आपल्याला करून दिली. तसेच काही समस्या होत्या, रस्ता नव्हता, रस्ता करून दिला. मी आता तुमच्या गावामध्ये काकाजीच्या प्रयत्नातून कोणकोणते कामं झाले? माझ्या अंदाजानं या दाताळ्यामध्ये जेवढे धनराज मामानं कामं केले तेवढे इतर आमदारांनी नाही केले. मी जन्मानंतर जेव्हा राजकारणात सक्रिय झालो 2005-06 नंतर थोडं जेव्हा कळायला लागलं तेव्हा धनराभाऊचं नाव ऐकत आहोत. आणि याविषयी जे धनराभाऊने सांगितलं का शाळेविषयी जे त्यांनी काम केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी मनोज बाबूराव पोहनकर, एक सामाजिक कार्यकर्ता. तर ज्यावेळेस सुरुवात झाली तर विकासाची सुरुवात जर म्हणाल तर धनराज भाऊ अष्टंकरांनीच केली. खास त्यावेळेस आमचे इथले सरपंच जागेश्वर भाऊ कावळे त्यांच्या सोबत मी राहत होतो आणि मला आठवतं की या गावामध्ये विकास जर म्हणाल तर सुरुवात धनराज भाऊ अष्टंकरांच्या कार्यकर्त्यात झाला. त्यावेळेस रोड, शाळा, तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे भोई समाजासाठी समाज भवन जे आहे ते भाऊंनी बांधून दिलं. त्यानंतर पाण्याची फार टंचाई होती या गावात, तर यांच्या रूपानेच मी जागेश्वर भाऊ सोबत निरूपण साहेबाकडे मी स्वतः यांच्या सोबत गेलो. त्यावेळेस मला समजत नव्हतं, पण जागेश्वर भाऊ सोबत जात होतो. धनराज काकाजीचं कार्य त्यावेळेसचं म्हणजे विकासाची गंगा या गावामध्ये जर सुरुवात केली असेल तर धनराज भाऊपासून. त्यानंतर आमच्या इथे नवीन तरुणमध्ये दहीकर साहेब लावले सरपंच होते आणि तिथनं मग अजून सुरू झाला तर जवळपास 30 वर्षाचा कार्यकाल झाला. एकच ग्रामपंचायत आणि एक लिस्ट लोक आमच्या ग्रुप सोबत आहे आणि हे सर्व करण्याचं कार्य धनराज भाऊ अष्टंकरांनी केलं. आणि आज त्या गावामध्ये त्यांचं आमचं गाव म्हणजे दत्तक गाव हो. त्याच्यामुळे असे कार्यकर्ता, असे जिल्हा परिषद सदस्य लाभणार नाही. नमस्कार. मी लीलाधर जयपाल पटले, माजी पंचायत समिती सदस्य हिंगणा आणि माझं क्षेत्र डिगडो आणि इसासनी. मी 2022 ते 2025 या कालावधीमध्ये ह्या भागाचा पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. आज आमच्या भेटीला आमचे मार्गदर्शक श्री धनराजजी अष्टंकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर, इथं उपस्थित आहेत. तसेच आमच्या या गावचे सरपंच मान्य श्री अरविंदजी ढोणे हे सुद्धा आज या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावचे इसासरीचे वार्ड क्रमांक 4चे ग्रामपंचायत सदस्य श्री लहानोजी जीवतोडे हे सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य होते त्या कालावधीमध्ये त्यांच्यापासून खूप मोठं कार्य आमच्या गावामध्ये घडलेलं आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ही संकल्पना त्यांनी मनात घेऊन आमच्या डिगडोमध्ये एक राजगृहनगर या ठिकाणी एक जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या कारकिर्दीमध्ये बनलेली आहे. तसेच भीमनगर इसासनीमध्ये सुद्धा एक जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या कारकिर्दीत इथं स्थापना झाली आणि ते त्यांच्या हातून त्यावेळेस ते उद्घाटित झाले. आणि असाच त्यांनी निरंतर कार्य आपल्या गावचा विकास व्हा करिता त्यांनी काही रस्ते, डांबरीकरण रस्ते, पांधन रस्ते, तर गल्लोगल्लीमध्ये जाणारे काही खडीकरण, असे खूप कामं आपल्या या भागामध्ये त्यांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आहे. तसेच त्यानंतर ते बहुतेक इथं आपले जिल्हा परिषद सदस्य नसताना सुद्धा वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन, त्यांची भेट या गावामध्ये होती. आणि आमच्यासारखे छोटे मोठे जे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या काकाजीनं केलेलं आहे. त्यांचं काम उत्कृष्ट आहे आणि बहुतेक त्यांचा जो हा राजकीय कारकीर्द कमीत कमी 3-4 सर्कलमध्ये गेलेला आणि त्या 3-4 सर्कलमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. एवढ्याच मी या प्रसंगी बोलू इच्छितो आणि त्यांना एक चांगलं आयुष्य लाभो याची मी ईश्वरचरणी प्रार्थना पण सुद्धा करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार, मी शशिकला ज्ञानेश्वर ठाकरे, इसासनी ग्रामपंचायत 2013 मध्ये राहिली. मला इथे येऊन 19 वर्ष झाले. मला राजकारणाचा काहीच अभ्यास नव्हता.
आमचे माननीय सुधाकररावजी ढोणे यांच्या माध्यमातून मी समोर राजकारणात येत गेली. त्यांच्या माध्यमातून माझी आपली काकांशी भेट झाली, आष्टनकर काकांशी भेट झाली. त्यांनी आम्हाला म्हणजे इतकं सहकार्य केलं. या एरियामध्ये रोड, नाल्या, पोल काहीच नसताना सुद्धा त्यांनी म्हणजे पहिल्यांदा आष्टनकर काका त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि आमच्या एरियामध्ये आम्हाला इतकी म्हणजे त्रास होता की म्हणजे पुलिया सुद्धा नव्हता. एखाद्या डिलेवरीवाल्या बाईला न्यायचं तर आम्ही बासाच्या म्हणजे लाकडावरून येणं जाणं नाला पार करून मग आम्ही इथे राजीवनगरला जायचो. त्यावेळेस सुधाकररावजी ढोणे यांनी यांच्याशी भेट करून दिली आणि आम्ही त्यांच्या मागे सर्व ग्रुपने बीजेपीचे जो आमचा ग्रुप होता ते सर्वांचे मागे लागून आष्टनकर साहेबांनी खूप मदत केली. आमच्या एरियामध्ये हा नॉन ॲग्रिकल्चर एरिया असल्या कारणाने टॅक्स सुद्धा नव्हतं. तर नोटरी म्हणजे भरपूरशा लोकांचे इथे रजिस्ट्री सुद्धा नव्हती. तर त्यांनी म्हणजे नोटरीवर टॅक्स सुद्धा मधुकररावजी पारदीस, आपले ढोणे साहेब आणि आमचे आष्टनकर काका यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे कुठलीही असो, चाहे विकास कामाची असो किंवा पर्सनल मदत, अशी वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत करत गेले. नमस्कार, मी अशोक सुभाष बोकडे, वार्ड नंबर 3 भीमनगर इथून रहिवासी होतो. त्या रहिवासीमुळे माझे जो परिचय गावामध्ये चांगले असल्यामुळे त्या प्लेटमध्ये धनराजजी आष्टनकर हे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्या वार्डामध्ये मला ग्रामपंचायत सदस्याकरता मला तिकीट दिलेली. त्या तिकीटमध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्याच्या नंतर मी प्रभारी उपसरपंच पद मला देण्यात आलं. त्या उपसरपंच पद देण्यात आलं. त्यानंतर आम्ही विकासाच्या कामासाठी वार्डानुसार धनराजजी आष्टनकर यांच्या मार्गदर्शनात गेलो आणि त्यांनी आम्ही जे बोलले ते काम त्यांनी त्या काळामध्ये करून दाखवलं. आणि त्याच काळामध्ये इंदुबाई चौधरी याला काही मेंबरांना पाय उतार केल्यामुळे मला प्रभारी सरपंच बनवण्यात आलं. त्यानंतर प्रभारी सरपंच बनवल्यानंतर पुन्हा आणखी पाण्याची जो समस्या होती त्यांचा ठराव घेऊन धनराजजी आष्टनकर यांच्या मार्गदर्शन केलं. त्यानंतर तिथं आपले सुधाकररावजी ढोणे हे जिल्हा परिषद होते. त्या मार्गामुळे त्या गावामध्ये आपण ते ठराव दिलं होतं. त्या पाण्याच्या मुद्द्यामुळे ते ठराव मंजूर झाला आणि ढोणे साहेबांना ते काळजी घेऊन पाण्याचा परिपूर्ण ठराव 5 करोड रुपये हे मंजूर करून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली होती. नमस्कार, माझे नाव नरेश अंबुले आणि आपलं एरिया म्हणजे शिवनगर वागदऱ्यात येतो आहे. आणि ह्या एरियात खूप म्हणजे अडचणी आहेत. आधीपासून अडचणी होत्या, पण ज्यावेळेस इथं राहणारे लोक 10-15 वर्षाच्या आधी इथे काही पुल्ल्या नाही, काही नाही, नाला होता आणि सायकल किंवा गाड्या त्या 1 किलोमीटर दूरवर ठेवून लोक पायदळ जात होते. त्यानंतर जर इथं मग बीजेपीची हे आलं जिल्हा परिषद, तेव्हा धनराजभाऊ आष्टनकर हे 2006-07 मध्ये होते. त्यावेळेला मग त्यांना सुद्धा इथं आणलं. आम्ही धनराजभाऊ आष्टनकर इथं आले आणि त्यांनी ह्या इथं पुलाचा आढावा घेतला आणि ते पूल बनवून दिलं. तेव्हापासून हे पूल तसंच आहे. त्याच्यावर कोणती नंतर काही केलं नाहीये. जसं पूल आहे तसंच आहे आणि त्याच पुलापासून ही वस्ती चालत आहे आता. म्हणून अजून एक म्हणतो की अशा आष्टनकर साहेबांसारखे माणसं जर समोर आले तर ह्या वस्तीच्या, या पुलाच्या आणखी आढावा होईल अशी माझी इच्छा आहे. श्री धनराजजी आष्टनकर साहेब आलेले आहे. त्याचबरोबर आमचे वागदरा इसासनीचे सरपंच श्री अरविंद भाऊ ढोणे साहेब आलेले आहे. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा इथं आलेले आहे. धनराजजी आष्टनकर साहेबांचं नाव समोर येते. आता इथे आमच्या जवळपास इथून 500 मीटर दूरवर एक वागदऱ्यामध्ये एक पूल आहे. तो पूल धनराजजी आष्टनकर साहेबाच्या कारकिर्दीत झालेला आहे आणि गेल्या 20 वर्षापासून आजही तो पूल म्हणजे व्यवस्थित त्याचं बांधकाम सुरळीत आहे. आणि त्यावेळेस त्यांनी वागदऱ्यामध्ये जाण्यासाठी तिथं नाला होता, त्या नाल्यावरून लोकांना जाता येत नव्हतं. तेव्हा काही वागदऱ्याचे लोक किंवा शिवनगरचे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी पाठपुरावा घेऊन ते सुद्धा त्यांनी काम केले. त्याच्यानंतर वागदऱ्यामध्ये किंवा ह्या वागदरा हिंगणा या परिसरामध्ये बरेचशा शाळेचे सुद्धा काम
त्यांच्या हातून झालेले आहे असे काही जे वरिष्ठ लोक आहे हे त्यांच्याकडून माहीत होते. त्याच्यानंतर काही पाण्याच्या सुविधा सुद्धा होत्या, त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहे असं बरेचशा वरिष्ठ लोकांकडून आम्हाला माहिती मिळते. आणि आज आम्ही जेव्हा चर्चा करतो की कुठे काही आम्हाला काही दुःख झालं, दुःख म्हणजे आम्हाला वागदऱ्यामध्ये खूप मोठी समस्या आहे ती म्हणजे रोड रस्त्याची. आज अचानकपणे ते आले आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा 20 वर्षाच्या अगोदर तुम्ही जो पूल बनवलेला हा जसं तसंच आहे, पण आता तुम्हाला त्या रोडकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर त्यांनी ताबडतोब त्या पंचायत समितीमध्ये फोन लावून इंजिनियर साहेबांना फोन लावून त्यांनी त्या रोडचं काही सँक्शन झालेलं आहे का, त्या रोडचं काम कुठून काही आपल्याला करता येईल का, तर त्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की तो ऑलरेडी त्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी नोंद केलेला आहे आणि धनराज भाऊंनी आम्हाला सांगितलं की तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. आणि मला असं वाटतं की जो लोकांचा वरिष्ठ लोकांचा जो काही मेसेज आहे त्या मेसेजवरून मला असं वाटतं आता ज्यावेळेस अष्टनकर साहेब या एरियामध्ये कार्य करत होते तर त्या लोकांचं मेसेज असं आहे की अष्टनकर साहेब हे राजनेता नसून ते सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय होते. आणि मला असं सुद्धा माहिती पडलं लोकांकडून, कारण त्यावेळेस मी ह्या एरियामध्ये नव्हतो आणि त्या होऊ शकते त्या मला वाटतं की 2007 मध्ये त्यावेळेस मी शाळेमध्ये जात असेल, तर त्याच्यामुळे त्यांचा आणि माझा ह्या याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचा माझा काही संबंध आलेला नाही आहे. पण ह्या वरिष्ठ लोकांकडून अशी माहिती आहे की जो कोणी व्यक्ती धनराज भाऊ पर्यंत गेला आणि त्यांनी राजकीय उद्दिष्ट नजरेसमोर न ठेवता एक सामाजिक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यांनी त्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन बरेचसे असे कामं केलेले आहे असे बरेचशा लोकांकडून आम्हाला माहिती मिळते. म्हणून मला असं वाटते की जसे आज ते कोण्या पक्षाचे आहे ते मला माहित नाही, परंतु ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहे हे लोकांच्या तोंडून मला जेव्हा ऐकायला मिळालं आणि मला सुद्धा आणि त्यांच्यासोबत मी जेव्हा चर्चा केली त्यांच्या चर्चेच्या दरम्यान मला राजकीय उद्दिष्ट हे नजरेसमोर न दिसता किंवा त्यांच्या बोलण्यातून मला जी कडकडा दिसून आली ही एक सामाजिक दृष्टिकोन त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की यांच्या जागी कोणी असो, जो व्यक्ती समाज कार्यामध्ये पुढाकार घेत असेल, जनतेची समस्या समजून घेत असेल आणि तोच व्यक्ती आपला असू शकतो असं मला वाटते. आणि मी जर धनराजजी हे एक सामाजिक दृष्टिकोनातून जर सर्व समस्या दूर करत असेल तर याच्यापेक्षा आपल्या वागदऱ्यासाठी दुसरं भाग्य नाही आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. नमस्कार, मी चंदू मून, हल्ली मुक्काम वागदरा, गुमगाव. धनराजजी अष्टनकर यांच्या राजकीय प्रवासामध्ये मी जरी सामील नसलो तरी पण त्यांनी जे केलेलं कार्य आहे यांचा मात्र मी साक्षीदार आहोत. कारण या परिसरामध्ये, आमच्या गावातल्या परिसरामध्ये धनराजजी अष्टनकर सारखं व्यक्तिमत्व की ज्या सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व विविध सामाजिक कार्यातून किंवा विकासाची जी गंगा आहे आपल्या भागामध्ये त्यांनी आपल्या कार्यातून प्रवाहित केलेली आहे आणि विकास फार मोठ्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. एकदा मी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की साहेब, म्हटलं की आपल्या गावामध्ये वाचनालय नाही, आपल्या गावातील जे मुलं आहेत ते हिंगण्याला जातात, अभ्यासिकेमध्ये काही बुट्टीबोरीला जातात, आपल्या गावामध्ये एखादी वाचनालय असायला पाहिजे. त्यांनी ती माझी जी मागणी होती ती मागणी लगेच धरली आणि त्यांना सुद्धा जाणवलं की आपल्या गावामध्ये वाचनालय असायला पाहिजे, कारण एवढं मोठं गाव, त्या गावामध्ये पोरांना अभ्यासिकेची सोय नाही आहे. आणि त्यांनी ती माझी जी मागणी म्हणजे मी गावकऱ्यांच्या माध्यमातून केलेली जी मागणी होती ती त्यांनी तुरंत लावून धरली आणि आमदार फंडातून त्यांनी 10 लाखाचा निधी इथे आपल्या वागदऱ्यामध्ये आणून दिलेला आहे. आणि ते जे काम आहे वाचनालयाचे जे जवळपास आता पूर्णत्वास आलेलं आहे. तर असे हे धनराजजी अष्टनकर ह्या आपल्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे तुम्ही टाकळघाट पासनं विचार करा
तर इसासनीपर्यंत म्हणजे संपूर्ण आपल्या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि त्यांना सर्व लोकांच्या म्हणजे सर्व युवकांचा सर्व लोकांचा त्यांना या राजकीय प्रवासामध्ये म्हणजे त्यांना सपोर्ट आहे, आधार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या विधानसभेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या जर तिकीट मिळालं तर ते निश्चितच या आपल्या भागाचं नेतृत्व समर्थपणे करण्याला आजही ते तेवढ्याच तत्परतेने, जरी लोक म्हणत असतील की त्यांचं वय झालेलं, पण त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ एका तरुणालाही लाजवण्यासारखी आहे. तर त्यांचे जे आयुष्य आहे, भविष्य म्हणजे त्यांना मी त्यांच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांना आणखी दीर्घ आयुष्य मिळावं आणि या गावाची सेवा त्यांच्या माध्यमातून सतत होत राहावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या भविष्याला म्हणजे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद रमेश कोवे, धानोली गुमगाव ग्रामपंचायतचा उपसरपंच. आणि जे आपल्या गावात आज माजी जिल्हा परिषदचे सदस्य धनराज काकाजी आलेले आहे आणि त्यांनी जशी माहिती सांगितली की त्यांचं या गावाशी नातं हे 25 वर्षापासून सुरू आहे. मी लहान असताना बघत होतो की काकाजीचे जे कार्य होते आणि मी मागच्या पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो तेव्हा पण काकाजीची भरपूर मदत अशी आम्हाला होत होती. आणि इथे आपण बघू शकता मागे जे समाज भवन आहे तिथे आता नवीन वाचनालय आम्ही तयार केलं आहे. हे बिल्डिंग सुद्धा काकाजी जिल्हा परिषदचे सदस्य होते तेव्हा त्यांनी उद्घाटन करून या बिल्डिंग गावाला पहिलं प्राधान्य दिलं. तसेच गावाचा जो प्रमुख रस्ता होता कान्होली ते डोंगरगाव हा रस्ता खूपच खराब होता, पण 2 वर्षाच्या आधी काकाजींनी प्रयत्न करून त्या रस्त्याचं पण भूमिपूजन आणि खूप चांगला असा रोड केला. इतर आता लेटेस्ट म्हणजे आता जे नवीन विधानसभेमध्ये निवडणूक झाली त्याच्यानंतर काकाजीने आदिवासी समाजाला म्हणजे आम्ही तर अशी मागणी नव्हती केली, पण काकाजींनी आमच्यासोबत जे त्यांचे नातेसंबंध आहे आदिवासी लोकांसोबत त्यांचे ते जोडून ठेवलं आणि त्यांनी भव्य अशी मूर्ती आम्हाला आमदार साहेबांच्या निधीतनं आम्हाला ती मिळवून दिली आणि त्याचं उद्घाटन पण आम्ही आमदार मेघे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच त्या कार्यक्रमाला काकाजी सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असे अनेक कार्यक्रम आणि जे विकास कामे आहे ते काकाजीच्या हातून घडत आतापर्यंत आहे आणि ते आमचे वरिष्ठ मार्गदर्शक पण आहे. त्यानिमित्ताने मी एवढंच आवर्जून सांगेल की काकाजीला नवीन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि काकाजी असेच काम निश्चित करत राहील याचं आम्ही हमी घेतो. नमस्कार, मी विजय श्रीराम मदनकर, निखाळ लेआउटला राहतोय. आम्ही जेव्हा इथं राहायला आलो, मला वाटते 2004ला वगैरे राहायला आलो असेल, तेव्हा इथची रोडाची वगैरे परिस्थिती फार खराब होती आणि सर्वात पहिली ओळख आम्हाला म्हणजे मला वाटते धनराज भाऊ आष्टनकरचीच होती. हे त्यावेळेस जिल्हा परिषदच्या चुनावाला उभे होते आणि त्यांनी आमच्या लेआउटमध्ये आले ते आणि त्यांना आम्ही सांगितलं की बा आमचा जो मेन रोड आहे तोच एवढा खराब आहे की आम्हाला म्हणजे जाणं येणं सुद्धा फार कठीण आहे. तर त्यांनी सांगितलं की चिंता करू नका, मी निवडून येऊ अथवा न येऊ. तर त्यांनी त्यावेळेस मला वाटते गिट्टी आणि मुरुम आमच्या मेन रोडवर टाकून दिलं. नाही निवडून आलो तरी रोड बनेल आणि निवडून आलो तरी रोड बनेल, एवढं म्हणजे आत्मविश्वासानं सांगणारे पहिले व्यक्ती म्हणजे आम्हाला धनराज भाऊ आष्टनकरच मिळाले. आणि त्या दिवशीपासून त्यांनी कामाची आपल्या लेआउटला सुरुवात केली आणि मी 2013ला मला वाटते मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. विरोधी पक्षात होतो, माझ्यासोबत फक्त 3 मेंबर होते आमच्या पार्टीचे. असं असताना ग्रामपंचायतमधनं फंड मिळणं फार कठीण होतं. त्यावेळेस मी धनराज भाऊला सांगितलं की बा अशा वेळेस आम्ही काम कसं करायचं, 4 लोकांसमोर जावं लागेल, बा मेंबर निवडलं तर काहीतरी काम झाले पाहिजे. म्हणून मी धनराज भाऊ आष्टनकरला सांगितलं तर त्यांनी सांगितलं की चिंता करण्याची गरज नाही, जिल्हा परिषदमधून असो किंवा आमदार फंडातून असो जसंही जमेल आपण कामं करून घेऊ. आणि त्यांना जेव्हाही मी काही कामाची ठराव वगैरे दिले
आमदार साहेबांकडे, तर त्यांनी त्याचा पाठपुरावा पूर्ण जोरानं आणि खरंच भरपूरसे काम त्यांनी आणून दिले. जसं मला वाटतं मेन रोड, सिमेंट मेन रोडही त्यावेळेस त्यांनी आणून दिला. हे उदार भाऊच्या घरासमोरचं रोडही त्यांनी बनवून दिला. मला वाटतं गणेश मंदिराचं ते ओटाही त्यांनी बनवून दिला. म्हणजे असे भरपूरसे कामं आपण आमदार फंडातून केले, परंतु त्या सर्वांच्या मागं धनराज भाऊ आष्टंकरांचा यांचा फार मोठा हात होता. त्यांनी पाठपुरावा केला नसता तर आमची काही ऐपत नाही की आमदार साहेबाजवळून कामं आणावं, कारण त्यांच्या सहयोगाशिवाय ते जेव्हाही आम्ही त्यांच्याकडे गेलो ते आमच्या सोबत आले आमदार साहेबाकडे आणि त्यांनी सांगितलं की खरंच त्यांना खूप गरज आहे बा, हे रोड तुम्ही द्या किंवा हे ओटा तुम्ही द्या, आणि ते आम्हाला मिळालं. तर असे धनराज भाऊ आष्टंकर यांना मी धन्यवाद देतो आमच्या सर्व लेआउट धारकांकडून. नमस्कार. चालू करू. नमस्कार. आणि दशरथ मनोहर कोरडे. आमचं ज्यावेळी पुनर्वसन झालं 1996 मध्ये, त्यावेळी आम्हाला सगळे लोक हे सर्कलमध्ये नवीन होते. ज्यावेळी आमच्या गावाला जिल्हा परिषद लागली त्यावेळी धनराज भाऊ आष्टंकर आणि विलासरावजी भोंगले हे आम्हाला लाभले. निवडून आल्यानंतर धनराज भाऊ जिल्हा परिषद सदस्य होते आणि विलासभाऊ भोंगले हे पंचायत समिती सदस्य होते. तरी त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्याच्यामुळे कामाला खूप अडचण येत होती. तरी पण धनराज भाऊ आष्टंकर साहेबांनी आम्हाला इतका आश्वासन दिलं होतं की तुमच्या गावाला जो महसूल दर्जा प्राप्त करावा लागते तो मी प्राप्त करून देईन, हा माझ्यावर विश्वास ठेवा. आणि सर्व सातगाव वासियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत राहिले आणि त्यांनी आम्हाला महसूल दर्जा प्राप्त करून दिला. त्यानंतर या क्षेत्रामधले आमदार रमेशचंद्र बळ होते. त्यांनी आमच्या, आणि ते मंत्री सुद्धा होते, मंत्री असताना सुद्धा त्यांनी आमच्या हा पुनर्वसन गावामध्ये कुठल्याच कामाचा म्हणजे विकास सुद्धा केला नाही. असं त्यांनी विकास सुद्धा केला नाही, हे खूप दुःखाची बाब होती. त्यामध्ये धनराज भाऊंनी तरी सुद्धा सांगितलं तुम्ही घाबरा नको, मी तुमच्या पाठीशी नाही, असे कडू करून आम्हाला खूप वेळोवेळी मदत केली. आणि ज्यावेळी विजूभाऊ घोडमारे 2009 मध्ये ते आपल्या हिंगणा विधानसभामधून निवडून आले, त्यावेळी आम्हाला थोडा विश्वास आला की आमच्या गावचा थोडा विकास होऊ शकते. नंतर धनराज भाऊ आष्टंकर यांनी आम्हाला घोडमारे साहेबांसोबत मिटिंग लावून दिली. मिटिंग लावून दिल्यानंतर खूप प्रश्न होता. आधी तर आमच्या गावातले रोड नव्हते, रोड करून दिले. करून दिल्यानंतर आम्ही हा प्रश्न मांडला. आमच्या गावाची मोठी समस्या होती, भूवर्ग 2 मध्ये होता. हा विषय घोडमारे साहेबांनी सांगितला. घोडमारे साहेबांनी तर फेटाळून दिला होता. नंतर आष्टंकर साहेबांनी बावनकुळे साहेबांकडे गेले, तिथूनही फेटाळला. अखेर नितीन गडकरी साहेब यांच्याकडे गेला, तो त्यांनी मार्ग लावला. त्यावेळी कलेक्टर सचिन गुरुवे साहेब होते. त्यांनी रवी भवन मध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलावलं, सर्व सातगाववासियांना. आम्ही तिथे धनराज भाऊ सोबत गेलो. त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की गुरुवे साहेब तुम्ही बी पुनर्वसन मधले येतात, प्रकल्प रस्ते तिथे भाऊ, आणि तुम्हाला जे कळते ते मला कळते, म्हणून त्यांची समस्या जाणून घ्या आणि सातगाव वासियांचा हा प्रश्न मार्ग मोकळा करा. त्यांनी आष्टंकर साहेबांना रवी भवनामध्ये दुसऱ्या दिवशी बोलवलं. आम्ही सुद्धा गेलो आणि आमची जे दुसरी मूलभूत जे गरजा होती, पाण्याची सोय होती इथे, त्यांनी त्यावेळी 99,99,999 रुपयाची योजना लागू केली होती. ही परत काही विरोधकांनी कॅन्सल केली. पण परत 1 वर्ष आमचं काम ते थांबलं. 1 वर्षानंतर 1,12,00,000 रुपयाचं मंजुरी करून दिली आणि पाण्याची टाकी, पाईपलाईन हे सर्व आम्हाला करून दिलं. त्याच्याबद्दल धनराज भाऊ तुमचे आभार मानतो मी. तर तुमच्यामुळे आमच्या गावाला पाणी सुद्धा आजपर्यंत आम्ही पिऊन राहिलो. याच्यानंतर बी आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुमच्या या सरकार जरी आमचं सुटलं तरी आम्ही तुमच्या सोबतच राहू आणि तुम्ही आम्हाला सोडू नका, आम्ही तुम्हाला सोडत नाही, तुम्ही आम्हाला सोडा नको.
आणि जरी आमचं सर्कल तुटलं असेल, आम्ही जरी तुमच्याकडे आलो तरी आम्हाला हा विश्वास आहे की तुम्ही आमचं काम करणार. तुमच्या जीवन पुढील वाटचालीस आम्ही पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत सहभागी राहू. धन्यवाद.